आमच्या गावात आहे ना एक मंदिर आहे आणि ते मंदिर आता रिसेंटली एका पिक्चर मध्ये सुद्धा आलं आहे. तुम्ही गेस करा. आमची बस बंद पडली आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार. गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आम्ही आता कुठे निघालो आहे? डायरेक्ट पावसात. मी छत्री बंद केली कारण दोघं जण एका व्हिडिओमध्ये येत नव्हते. ह्यानी पण केली, आता भिजा गेलं बस. आम्ही वॉकिंग करत करत कुठे निघाले. आम्ही विचार केला पूर्ण दिवस घरी काय बसणार, सो आम्ही विचार केला चला गावात निघूया. तुम्हाला जरा आजूबाजूचा सीन दाखवते. आजूबाजूचं म्हणजे तुला येणार, आजूबाजूचं मध्ये दाखवतो. थांबा मी पावसामुळे इतकं सुंदर झालंय ना सगळं. खूप सुंदर झालंय. आम्ही विचार केला चला आज गावात निघूया, बघूया काय काय आहे. मंडळी आमच्या गावात आहे ना एक मंदिर आहे, श्री केदारेश्वराचं मंदिर आहे. खूप भारी मंदिर आहे, मस्त आहे एकदम. तिकडची सिनेरी बघाल ना, हा हा खूप मस्त आहे. तुम्हाला आता दाखवू. आणि ते मंदिर आता रिसेंटली एका पिक्चर मध्ये सुद्धा आलं आहे. तुम्ही गेस करू शकता का? आम्ही दाखवतो. आम्ही तुम्हाला आधी मंदिराचा व्ह्यू दाखवू आणि मग त्या व्ह्यूला जर थांबा, छत्री खोल तुम्ही त्या मंदिराला बघितलं ना की तुम्हाला कदाचित हिंट मिळेल की कोणत्या मूवीची शूटिंग. मी हळू का बोलते कारण इथे कोणाचं तरी घर आहे. मला माहित नाही, असं भीती वाटते सगळ्यांसमोर बोलायला. काय घेऊन चाललंय त्याला त्याच्या चॅनलवरचं पण शूटिंग करायचं, त्याच्यात पावसात कसं करणार आहे माहीत नाही. तर आम्ही असं म्हणत होतो की त्या मंदिराचं व्ह्यू जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला हिंट येईल की ते कोणत्या मूवीमध्ये शूटिंग केली होती त्याची. सो तुम्ही आता एक काम करा, जसं मी मंदिराचं व्ह्यू दाखवेल तसं लगेच टाईम स्टॅम्प करा आणि कमेंट सेक्शनमध्ये टाईम स्टॅम्प टाकून तुम्ही सांगा की कोणत्या मूवीचं आहे. आणि व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला सांगेल की ते कोणत्या मूवीची शूटिंग केली होती तिथे. इथे सगळे डोंगर आहेत पण पावसामुळे काहीच दिसत नाही आहे. एकदम जुने घर आहेत. किती छान वाटतं जुने घरं बघितल्यावर. हे गावची शाळा. करायचो माहिती, लहानपणी हे जे पायऱ्या आहेत ना, ते पायऱ्या चढून वरती जाऊन बसायचो. तेव्हा पण मला भीती वाटते, आता पण भीती वाटायची. मला एक गोष्ट दिसते का, थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवते. केवढे मोठे मोठे मधमाशीचे पोळे आहेत. दिसते? समजलं का नाही की कोणत्या मूवीचं होतं? ह्याची शूटिंग इथे झालेली आहे आणि आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या मूवीचं होतं. आता रिसेंटली एक मूवी आला होता. मूवी आली होती कसं असतं? मूवी आला होता. मूवी आला होता. पिक्चर आला. मूवी आली होती.
तर आता रिसेंटली एक मूवी आली होती देऊळ बंद 2, तर त्याच्यामधलं जे लास्ट एंडिंगचं सॉन्ग आहे, तुम्ही परत मूवीचं एंडिंग सॉन्ग चेक करा, त्याच्यामध्ये हे आमचं देऊळचं शूटिंग केलं होतं. करेक्ट इथे देवळाच्या समोरच या वडाच्या झाडाच्या इथे शूटिंग केलं होतं. लास्टचा सीन पण येतो. येस, तो मूवीचा एकदम लास्टवाला सीन आहे ज्याच्यामध्ये सॉन्ग मध्ये आहे आणि सॉन्ग एंडिंगलाच आहे. मूवीचा पण तो लास्ट सीन आहे की स्वामी समर्थ सर्वांना त्यांचे दर्शन घडवून देतात, तो वाला सीन आहे. तुम्ही नसेल बघितलं तर नक्की तो सीन बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला आमचं मंदिर दिसेल. सो आता आम्ही निघतोय घरी, कारण पाऊस होपफुली सक्सेसफुली थांबला. कारण पाऊस थांबला. आम्हाला असं वाटत होतं पाऊस थांबेल का नाही थांबणार, कारण पावसामध्ये आपण शूट नाही करू शकणार. आणि ह्याचं इन्स्ट्रुमेंटचं शूट करायचं होतं, इन्स्ट्रुमेंट पावसामध्ये खराब झाला असता. सो तरी बरं झालं पाऊस थांबला आणि आता आम्ही घरी जातोय फटाफट. हा आवाज ऐका, किती मस्त वाटतं, शांत वाटतं. पहिल्यांदा जास्त बघायचं नाही. सॉरी, कळालं तर ते लोक येतील, हमारी झोप मोडे आहे तुम लोगोने, येतील डायरेक्ट फोन घेऊन जातील. माकडं पण खूप. आम्ही जातो. चला बाय, भेटू. हाय कुतू. बापरे काय आय कॉन्टॅक्ट देतोय. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आम्ही निघालेलो आहोत. परत तुम्हाला माझ्या हातात बॅग दिसतात. आधीच्या व्हिडिओमध्ये मी फर्स्टवाल्या ह्याच्यामध्ये मी बॅगवाला व्हिडिओ कसा डिलीट झाला माझ्याकडून काय कळालं नाही मला. निघतानाचा गावाकडे कसं जी गाडी मिळेल त्याच्यात बसायचं आणि निघायचं. सो आम्ही जे मिळेल इथून त्याच्यात बसू आणि मग मेन शिरवळला पोचू आणि मग तिथून बस मिळेल तिथे थांबावं लागेल थोडं. बस आता टायमिंगचं माहीत नाही आहे. सो बघू पुढे जसं जसं होतं तुम्हाला सांगत राहा. बाय. आम्ही थांबलो इथे पुणे स्टेशनला. आम्ही किती वाजल्यापासून थांबलो? 10 वाजल्यापासून थांबलो इथे ऋषिकेशात. 10 वाजल्यापासून थांबलो आणि अजूनपर्यंत बस नाही आली. तिथे इन्क्वायरी बॉक्समध्ये विचारलं तर बोलतात 11, 11:15 आणि आता 11 11, 11:15 वाजलेत, अजूनपर्यंत बस आलेली नाही. बघू आता कधी येते बस. तर मंडळी आता आम्ही पोचलो लोणावळ्याला. परत एकदा तर आता बस आमची थांबली आहे. तर आता जरा आम्ही खाऊन येतो, मग भेटू. गाईस आम्ही ठाण्याला पोचलो आहोत. बट गेस वॉट काय झालेलं आहे, आमची बस बंद पडली आहे आणि आम्ही इथे ठाण्यात सिग्नलला मधोमध थांबलेलो आहोत. कारण तो बसवाला बोलला की तुम्हाला पाठवून अजून एक बस मागवली आहे मी, तर आता ती कधी येईल माहीत नाही. सो तो बोलला ती बस मागवली आहे, सो त्याच्यामध्ये तुम्ही जावा असं बोलला आहे. आणि तो पण आता कुठे गॅरेज शोधायला गेला का काय करायला गेला माहीत नाही, तो पण दिसत नाही आहे. आता बघू, कारण इथून आता हे ठिकाण पण असं नाही जिथे आम्हाला पण माहीत नाही आहे की कसं कुठे जायचं आहे. आता बघू. काहीच गाडी बंद पडली आहे सांगितलं मी. आता कसं जायचं आहे माहीत नाही आहे, पण तो बोलला आहे तर कदाचित येईल गाडी. कारण इथून ट्रेन वगैरे तर मला माहीत नाही. आणि रात्रीच बोलते, या टायमिंगला ट्रेनचा प्रवास पॉसिबल नाही आहे. कारण ऑफिसवाले सगळे सेम ट्रेनला, कॉलेज सुटतात, ऑफिस सुटतात. सो या टायमिंगला ट्रेनचा प्रवास हा पॉसिबल नाही आहे. बघू, होपफुली बस येईल. बघत राहा.
नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आणि पोचायला आम्हाला वाजले 7:30-8 आणि आल्यानंतर आम्ही सर्वजण आम्ही फ्रेशनअप झालो, आंघोळ वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर चहा घेतला पहिलं तर, कारण इतका कंटाळा आला होता. आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो, मी सांगितलं तुम्हाला 8 वाजता निघालो होतो. त्याच्यानंतर ऑटो पकडली, कारण जिथे बस मिळतात तिथे यायला ऑलमोस्ट 20 to 30 मिनिट्स लागतात. सो आम्ही ऑटोनी आलो आणि मग तिथून 15-20 मिनिट्समध्ये आम्हाला नेक्स्ट बस मिळाली आणि मग त्याच्यानंतर ती बस पुण्यापर्यंत होती, कारण डायरेक्ट मुंबईसाठीच्या बस अजून म्हणजे लेट होत्या थोड्याशा. सो आम्ही पुण्यापर्यंत आलो आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बस यायला अजून 1.5 तास आहे. म्हणजे आम्ही 10ला पोचलो आणि बस येणार होतं 11, 11:15, 11:30 या रेंजमध्ये येणार होते. सो आम्ही म्हणले ठीक आहे, आता काय करू शकतो, काय ऑप्शनच नाही आहे दुसरा. मग आम्ही तिथे थांबलो, एक 1.5 तास थांबलो आणि मग 11:15च्या नंतर बस आली मुंबईची आणि मग आम्ही त्याच्यात बसलो. आता बसलो, बाकी काही प्रॉब्लेम नव्हता. आम्ही बसल्या बसल्या झोपलो. मग नंतर लोणावळा आल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे म्हणजे जेवून घेतलं आणि त्याच्यानंतर ठाण्यापर्यंत आलो बरोबर. आणि जसं तुम्हाला आधीच्या क्लिप्समध्ये कळलं आहे की ठाण्यामध्ये आमची बस बंद पडली. आता बंद पडली, आम्ही ठाण्याला 4 वाजता आलो होतो. त्या कंडक्टरनी दुसऱ्या बसवाल्याला बोलवलं जो पाठवून येत होता मुंबईसाठीच्या बसवाल्या, म्हणजे ड्रायव्हरला कॉल केला होता, कॉन्टॅक्ट केलं त्यांनी प्रॉपरली, पण त्यांना पण यायला वेळ लागणार. सो आम्ही 4 वाजल्यापासून 4:15 वाजेपर्यंत तिथेच उभे होतो जिथे आमची बस बंद पडली होती, कारण दुसरे पण जे बसेस जात होते एकतर त्या म्हणजे त्या रूटला नव्हत्या, बाहेर आउटसाईडला सोडणार होते. मग परत आउटसाईडनी आपण आतमध्ये कसं जाणार, तो एक प्रश्न होता. नाही तर मग सगळ्या अशा नॉर्मल ज्या सिटीमध्ये जाणाऱ्या असतात ना त्यावाल्या होत्या बसेस. सो काहीच ऑप्शन नव्हतं. आम्हाला 4 ते 5 का 5:30पर्यंत आम्हाला तिथेच थांबावं लागलं. आणि मग त्याच्यानंतर फायनली ज्याच्यासोबत त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता तो बसवाला आला आणि मग आम्ही बसलो आणि मग आम्हाला पोचायला वाजले 7:30 का 8 असं काहीतरी आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आता नाश्ता वगैरे केला, चहा घेतला जसं तुम्हाला सांगितलं. आणि आता इतका कंटाळा, आम्ही लगेच झोपणार होतो. आता काहीच नाही, पप्पा काहीतरी आणतील बाहेरून थोडंसं खायला, राईस वगैरे, आणि मग ते खाऊ आणि मग लगेच झोपून जाऊ. सो बस मी व्हिडिओला एंड करणार होती. ये ऋषिकेश, व्हिडिओला मी बस एंड करणार होती. सो आता जर तुम्हाला ह्या व्हिडिओ थोडासा वेगळा होता व्हिडिओ, तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. बाय.